मुळात तो प्रसाद तिने घरातच केला असेल कशावर? मला तर ताट संशय तिने तो नक्की बाहेरून विकत घेतला असणार. नाही हो दादा, प्रसाद घरचाच होता. मला वाटलंच मला तुम्ही दोघंच असणार याच्या मागे. संपदा बोलली ना ताई येऊन गेली, तेव्हाच मला अंदाज आला. पण आता तुमच्या बोलण्यावर एवढं क्लिअर झालं ना, का माझ्या मध्ये घुसता रे तुम्ही दोघं? नाही, मला माहिती आहे की आता परिस्थिती सगळी माझ्या विरोधात आहे. एक दिवस ना माझा असेल, हे घर, माझा नवरा माझ्या बाजूने असेल. तेवढा वेळ देणार नाहीये मी तुला. तू आता कितीही विचार कर, कितीही स्वप्न रंगव, पण मी तुला या घरात टिकूच देणार नाही. किती दिवस टिकायचं, कसं टिकायचं हे सगळं मी बघीन. तुम्ही माझ्या मध्ये पडू नका. नाही, आत्ताच ठीक आहे, पुढच्या वेळेला मध्ये पडलात तर मग. एक्सक्यूज मी, धमकावतेस? नाही नाही, मी फक्त सांगतेय. आणि तुम्ही तर माझ्या नणंदबाई आहात, तुम्हाला काय बोलणार? त्यामुळे फक्त विनंती करते, माझ्याशी ना इज्जतीत राहायचं. हो, विनम्रतापूर्वक धमकी? नाही, मी विनंतीच करते, तुम्हाला धमकी वाटते. तुम्ही मला गुंड बोललात, वाटेल तसं बोललात. मी काही बोलले? माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलायचं नाही. आणि अजून एक गोष्ट, मी या घरात आले आहे, या घरातलं मी अजिबात बाहेर जाणार नाही. घराचा उंबरठा ओलांडून आले संसार करायला. तो तुमच्या समोर करून दाखवेन. तुमची साथ असेल तर छानच आहे, आणि साथ द्यायची नसेल, असंच मध्ये यायचं असेल तर मग खपवून घेणार नाही. नणंदबाई, येते. किट्टू डार्लिंग, ही तर आपल्याला धमकावून गेली ग. मी आता हिच्या या अशा वागण्याची सवय करून घ्यायला लागणार आहे, कारण ही मुळात पडली गुंड. कधी काय करेल ना सांगता यायचं नाही. तू तुझं तोंड बंद ठेवा. तिचे या घरातले दिवस भरले आता. त्या शिवाने आशूशी लग्न केलंच कसं? मला तर म्हणाली होती छकुला फक्त माझा मित्र आहे, पण आता झाली छकुल्याची छकुली. आई आणि बाईजींनी पण बरं लग्न होऊ दिलं त्यांचं. तर माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे शिवाच्या नशिबात एवढं मोठं घर आलंय, आणि मी या 3rd क्लास हॉटेलमध्ये बसलीये सडत. पण शिवा आणि आशूचं लग्न झालंच कसं? आईला विचारायला हवं. आई, आई अहो लवकर या. अगं काय झालं, कशाला वरडती का? आई अहो दिव्याचा फोन आहे. अगं मग घे की, लवकर बोल बोल, काय म्हणते बोल. मी ना तिला चांगला जाबच विचारणार आहे. अगं जाब बीप काही विचारायचे का नाही ते नंतर विचार, नाही तर फोनवर बोलायचे नाही. कट करत बोल पटकन. हा, हॅलो आई. हा दिव्या, अगं कुठे आहेस तू? तू काय केलंस तुला कळतंय का? लग्नाच्या मांडवात तू पळून गेलीस. आमची इथे काय अवस्था झाली आहे तुला अक्कल आहे का? अगं कोणाला तोंड दाखवायची जागा उरली नाही. दिव्या खूप चुकीचं वागली आहेस तू.
आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. परत ते जाऊ दे. मला सांग, कुठे आहेस तू? कोणासोबत आहेस? कशी आहेस तू? हो आई, मी बरी आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. अगं टेन्शन घेऊ नको काय? अगं तू काय वागली आहेस याचा अंदाज तरी आहे का तुला? तुझ्यामुळे आई आणि मी घराच्या बाहेर पडत नाही. अगं लाज वाटते आम्हाला घराबाहेर पडायची, कोणाला तोंड दाखवायची. आई, तू परत परत तेच बोलू नकोस हा. मला माहितीये मी काय केलं ते. तू काय बोलतेस दिव्या? तुला कळतंय का? आई आहे मी तुझी. आत्ता ना मला तुझा राग आलाय, तुझी काळजी पण वाटते ग, कारण आईचं मन आहे ना माझं. पण जोपर्यंत तू आई होत नाहीस ना तोपर्यंत तुला नाही कळणार आहे. आई, मी हेच सांगायला फोन केला की मी सुखरूप आहे. मुळात मी सुरक्षित आहे. अगं पण तू कुठे आहेस? कशी आहेस? कोणासोबत आहेस? नीट आहेस ना तू? तू माझी काळजी करू नकोस, इतकंच. अगं तू सांगितल्यावर अशी काळजी मनातून बाहेर काढून टाकता येते का? अगं तू काय केलंयस याची कल्पना तरी आहे का तुला? तू लग्नातून भर मांडवातून पळून गेलीस आणि तुझ्या जागी बोल्यावर शिवानीला उभं राहावं लागलं. अगं तिने हे लग्न केलं ना म्हणून अब्रू वाचली आहे आमची. काय एवढं सगळं झालं? म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये? अगं शिवानी नसती ना तर काय झालं असतं कुणास ठाऊक. अगं शिवानी होती ना म्हणून अब्रू वाचली आपली. एवढं सगळं करून तुला शिवाचीच पडली. आई, तू कधी हा विचार केलायस का? शिवा आशूला लग्नाच्या आधीपासून ओळखत होती, आणि मग जर ती त्याला ओळखत होती तर आधीपासून त्यांचे काही संबंध असतील तर? दिव्या, तोंड सांभाळून बोल. चिड, तू ना माझ्यावरच चिड. तसं पण तुला कधी काळजी होती माझी? तुझी मुलगी सुखी आहे ना? बस, मी पण सुखी आहे, म्हणून मला कॉल नको करू आता. बाय. दिव्या, अगं पण तू कुठे? दिव्या, काय झालं? कुठं आहे ती? काय सांगितलं का नाही? नाही ना, उलट माझ्यावरच चिडली ती. आपल्यालाच दोष देत होती की आपल्यामुळे हे सगळं घडलंय म्हणून. हा. काय म्हणावं ना, या पोरीला काय कळण असं झालंय. लहानपणापासून हट्टी, ते आत्ता पातूर हट्टीपणा काही सोडत नाही. अगं पण कुठं हाय काय आहे ते तरी सांगितलं का तिनं? काही बोलली नाही ती, पण जिथे कुठे आहे तिथे सुखरूप आहे असं म्हणाली. सुखरूप आहे तेवढं सांगितलं म्हणजे झालं. शिट, हे काय बघितलं मी आता? काय झालं? अगं टॅमॅटो झालीयस फुल. किती लाजतेस तू? मी कुठे लाजते? असं काही नाहीये. अच्छा, तू नाही लाजतेस. आत्ता बघितलं मी किती लाजत होतीस ते. गप्पच. हो जाणारेस तू डंबोच्या रूम मध्येच जाणारेस. तू काय बोलते? मला नाही कळते. आणि मी आज तिथे जायचंय. अगं वेडाबाई, तुझं कायमचं शिफ्टिंग होणार आहे आता डंबोच्या रूम मध्ये. तू वेडी आहे का? काही बोलते पागल. तू पागल आहेस का? हे काय तुला माहितीये का? मला मम्मानेच सांगितलंय. तू रेडी झालीस की नाही बघायला बघू. रेडी वगैरे काय व्हायचंय? मी आता नॉर्मल आपण फ्रेश होतो तसं मी फ्रेश झाले. काय मला नाही रेडी वगैरे व्हायचं. तू ना ते डंबो सोबत राहून तू पण डंबो झालीयस. आज स्पेशल डे आहे ना. सॉरी आजची नाईट अशी स्पेशल आहे. जा ना तू, असं नको बोलू. काय मला नाही आवडत. काय नाही आवडत? मला मी बघितलं तू कशी लाजत होतीस. अशी ब्लश नको काही करूस तू. लाजतच नव्हते. पहिली गोष्ट तू मी चल रेडी हो. मी पटकन तुला लिपस्टिक लावून देते बघ. आपण छान लिपस्टिक लावूयात. कुठे गेली मला माझी नाही lipstick? लावायची लिपस्टिक वगैरे.
काय हे सगळं मी सांगितलं होतं यार, मला नकोय डेकोरेशन काही. जे लग्न मला मान्य नाहीये त्या लग्नात मी ह्या स्टेज पर्यंत पोहोचेन असं कसं वाटलंय ना. हे कोण मांजा मांजा काय गुलाब काय लावलेत, काय आलं? मांजा रे काय आहे सगळं हे, काय काय माळा लावल्यात, हे काय डेकोरेशन केलं, हे मी तुला सांगितलं होतं ना मला काही नको यातलं. हे तू केलंस? मीच केले पण माझ्या मर्जीने नाही केले, काकाने सांगितलं म्हणून केलं. अरे का म्हणजे ऐक, आय एम सॉरी. वाटेल तसं बोललो, वाटेल तसं वागलो तुझ्याशी. मला ना लेटली इतकं फ्रस्ट्रेशन येत आहे, मला कळत नाहीये काय करू. कारण हे जे काही होतंय ना ते माझ्या मनाविरुद्ध होतंय. या कशातच माझं लक्ष लागत नाही. मला ना असं रोबोट झाल्यासारखं वाटतंय की आशुतोष उठ, आशुतोष पूजेला बस, आशुतोष पूजेला जा, आशुतोष हे विधी कर, आशुतोष मंदिरात जा, आशुतोष तू प्रदक्षिणा घाल, शिवाबरोबर हे कर, शिवाबरोबर ते कर. ते आता फ्रस्ट्रेटिंग झालंय खूप. त्यामुळे मला कळत नाही की काय करायचं आणि म्हणून माझी चिडचिड होतीये आणि ती चिडचिड तुझ्यावर निघाली. सॉरी यार, एक्स्ट्रीमली सॉरी. मी काहीतरी कसं आहे ना आशू, लहानपणापासून माझ्या आयुष्यात इतके बदल झालेत ना, आता ते तुला माहित नाही असं नाही, पण त्या सगळ्या बदलांमुळे मला आता कशाचंच काही वाटत नाही. बघ ना, म्हणजे आधी पप्पा गेले, त्यातून सावरतो नाही सावरतो मग आईचं आजारपण, त्या आजारपणात तिला सांभाळा, स्वतःला सांभाळा. या सगळ्यानंतर ना आता पुन्हा आयुष्यात कधीतरी असं काहीतरी घडतं ना शॉकिंग, की जे घडू नये असं वाटतं. तेव्हा मी स्वतःला सांगतो की हे असंच होणार होतं म्हणून झालं, आणि शांतपणे तो बदल स्वीकारतो. मी खोटं नाही बोलणार, तू सकाळी माझ्यावर रिॲक्ट झाला तेव्हा मला वाईट वाटलं, पण आता खरंच माझ्या डोक्यात तसं काही नाही. मी चिल आहे बाबा, शपथ. आपण मित्र म्हणून एक सल्ला देऊ. म्हणजे बघ, माझ्या अनुभवावरून सांगतो, मी माझ्या आयुष्यात होणारे सगळे बदल जसे स्वीकारले ना, तसंच तुझ्या आयुष्यात हे जे काही बदल होत आहेत ना ते स्वीकार भावा. त्यातच तुझा आनंद आहे. आणि त्याही पलीकडे तुला अगदी राग आलाच तर मी आहे ना, मांजा कशाला आहे, मला कुठं. हा, मी आता तेच करतोय. तुला लवकर कळलं. यार अरे काय माहितीये का तुला, तू जे काही बोलतोयस ना ते चुकीचं नाहीये. मला माहितीये तू माझ्या भल्यासाठी बोलतोयस, पण हे सगळं इतक्या फास्ट झालंय ना की मला ते कुठेतरी ऍक्सेप्ट नाही करवत. बरं जाऊ दे, ऐक, डेकोरेशन कसं आहे? डेकोरेशन मग हे हे ही फुलं, आता हे हार्ट बनवतो, कोण बनवतो रे? आणि हे फुगे का लावलेत? मी काय लहान आहे का फुग्यांची खेळायला? की फुग्यांची खेळायची वेळ? एक मिनिट, खोटं बोलू नको, मला माहिती आहे तुला फुगे आवडतात ते. मग हसतोय का? आणि एक मिनिट, या क्रिएटिव्हिटीला नावं नको ठेवू. मी फार मेहनत घेऊन हे सगळं तयार केलं. हो, व्हेरी नाईस. मला काही गरज नाही त्याची. गंमत कोणाची? काहीतरी वा सीता, बांगड्या जरा बदलण्याची वेळ आली. पण काही म्हणा, आजचा दिवस फार चांगला होता नाही? सगळं कसं अगदी सुरळीत पार पडलं. आणि मुख्य म्हणजे तुला प्रसाद आवडला, कारण प्रसाद खाल्ल्या खाल्ल्या मी तुझ्याकडे बघितलं, तुझ्या चेहऱ्यावर एकदम समाधान होतं, आनंद होता. मला प्रसाद आवडला, मग सून आवडली, आणि मग त्या सुनेला मी मान्यता दिली. असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तसं अजिबात नाही. बेडकाने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा बैल होत नाही. बरोबर आहे. पण सीता, आता शिवा प्रयत्न करतेय ना, नेहमी तिच्या हातून ज्या चुका व्हायच्या त्या आज घडल्या नाहीत ना. आणि तुला ती सून म्हणून आवडण्याचा प्रश्न असेल तर आयुष्यभराची नाती तयार व्हायला वेळ हा लागतोच. आणि तू जर हा वेळ घेत असशील तर माझी काहीच हरकत नाही. आयुष्यभराची नाती कोणाशी? तिच्याशी. आणि मग काय,
तिच्यासारखी भाईगिरी करत फिरू मला जमणार नाही ना ते सगळं. अहो गुंड आहे ती. सीता, एक मिनिट. सीता, तू आधी तिला गुंड म्हणणं थांबव. तू जर हे म्हणशील तर बाकीचे पण तेच म्हणतील ना. तिचा हेतू समजून घे ना तू. ऐका ना, तुम्ही मला सारखं सारखं तेच तेच नका ना समजावू. त्या मुलीचं वागणं मला पटत नाही आणि पटणारही नाही. तुम्ही मला नका समजा. ठीक आहे, ठीक आहे. आज गुरुजींनी काय सांगितलं ते आठवते ना? हो, म्हणूनच शांत आहे मी. पण शिवाला वळण लागायलाच हवं, नाहीतर दिवसेंदिवस ती मुलगी माझ्या मनातून उतरून जाईल. मी बोलेन तिच्याशी. मी सांगेन तिला समजावून. नुसतं समजावून कळेल तिला? काय होणार काय माहित. आणि या सगळ्यामध्ये ना माझ्या मुलाचं नुकसान होत, बिचाऱ्याची फरफट होती. काही नुकसान होत नाही त्याचं सीता. थोडा त्यांनी समजूतदारपणा दाखवायला नको. ती मुलगी जर बदलायचा प्रयत्न करते तर यानं स्वतः थोडा बदल करायला काय हरकत आहे? आणि हे जर सगळं होणार नसेल ना तर ह्या पूजा करण्याला काय अर्थ आहे? मला वाटतं सीता, तू एकदा त्याच्याशी बोल. मला एक गोष्ट सांग, समजून घेऊन आता मी किती समजूतदारपणा दाखवू? लग्न तर मी केलं तिच्याशी, तरी आता इथे जे काही चाललंय त्यात मला काही सही नाहीये. आणि भाऊ उलट मला सारखे मला बोलतायत. आशू, भाऊ तुझ्या चांगल्यासाठी बोलतात. आणि तसंही तुझं आत्ता लग्न झालं नसतं तर कधीच नसतं झालं. सगळे माझी समजूत काढायला बोलतायत. ओके, हे सगळं काही करायची गरज नव्हती. आणि तू तरी मला प्रथा वगैरे सांगू नकोस रे. ठीक आहे, मी तुला काही सांगत नाही, पण आता तू जरा नीट वाग. कसं थोड्या वेळात शिवा इथे येईल तर तू हवं तर शांत बस किंवा झोपून घे, पण तिला काही बोलू नको. मी काहीच बोलत नाही. एक काम कर ना यार प्लीज, मला हे सगळं काही करायचं नाहीये. तर तू प्लीज बघ ना की हे सगळं अवॉइड होऊ शकतं का? आशू आशू ऐक ना, आता कसं काही करता येईल? प्लीज यार मांजा. मगाशीच तुला सांगितलं ना मी की जे काही बदल आहे ते स्वीकार म्हणून. शिवा आली ना की तिला असं समोर बसव आणि शांतपणे बोल तिच्याशी. बोल काय बोलू मी तिच्याशी? आणि ती समोर आली ना माझ्या की आम्ही बोलायला लागलो, आमच्यात भांडण होतात, डेफिनेटली होणार. आणि मी जर समजा रागाच्या भरात तिला काहीतरी बोललो ना तर उगाच. बरं ऐक, मी काकाशी बोलू? प्लीज 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 बोल. मी काकाशी बोलतो, तू इथेच थांब. हा, लगेच येतो. डन. आलोच. आणि आशू, ऑल द बेस्ट. थँक्यू. मांजा ऐक ऐक ऐक. मांजा 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 ऐक ना. ऐक काका, ऐक ना. मी काका आशू का आशू थांब. गोंधळ करू नको. मी काकाशी बोलतोय. काका मी काय तू गोंधळ करतोय, आम्ही बाजूला जाऊन बोलतो. बोलू नको काय. आलो आलो. यार माझं कोणी ऐकतच नाही या घरात. मांजा मांजा यार नाही. माझं दार उघड पटकन पटकन. मी मजा नाही करत आहे प्लीज.